नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहिलं प्रकरण आपण पाहत होतो. पहिलं प्रकरण आपलं संपलेलं आहे. पहिल्या प्रकरणामध्ये आपण प्राचीन मानव किंवा अश्मयुगीन, पुराण अश्मयुग असेल, मध्य पुराण अश्मयुग असेल, नव अश्मयुग असेल, या कालावधीमधील मानवाच्या प्रगतीचे टप्पे पाहिले. ऐतिहासिक कालखंड किंवा इतिहासपूर्व कालखंड असेल, भटकंती करत असणारा माणूस कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर प्राण्यांपेक्षा त्याने प्रगती केली आणि आपल्या प्राथमिक गरजा अन्न वस्त्र निवारा असतील या भागवण्यासाठी त्याने केलेली धावपळ असेल किंवा वेगवेगळे लागलेले शोध असतील, अग्नीचा शोध असेल, शेतीचा शोध असेल, चाकाचा शोध असेल, कपड्याचा शोध असेल, ओबडधोबड स्वरूपात असेल, किंवा देवदेवतांचा शोध असेल, निसर्गातील असणाऱ्या देवदेवता, वायू असेल, अग्नी असेल, वारा असेल, पाऊस असेल, याच्याविषयी भीतीयुक्त आदर निर्माण झाल्यामुळे अशा पद्धतीच्या टप्प्याटप्प्याने त्याने केलेल्या सुधारणा पाहिल्या. त्यानंतर या सुधारणामधीलच शेतीचा शोध असेल आणि शेतीच्या शोधानंतर मानवाने तयार केलेली वसाहत असेल, कुटुंब संस्था असेल किंवा गाव वसाहती असतील, छोट्या छोट्या वस्त्या निर्माण केल्या असतील, गावं निर्माण केली, किंवा आपण पाहिले नद्यांच्या कडेला बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या प्रदेशामध्ये प्राचीन मानव हा स्थिर झाला. मग त्या ठिकाणी मेसोपोटोमिया संस्कृती आपण पाहिली, नाईल नदीच्या कडेला इजिप्तियन संस्कृती पाहिली, ग्रीक संस्कृती असेल, रोमन संस्कृती ज्याला आपण म्हणतो, किंवा होयांगहो नदीच्या काठी चीन संस्कृती आपण पाहिली. चीनमध्ये उदयास आलेली चीनी संस्कृती असेल, होयांगहो किंवा येलो रिव्हर, पीत नदी ज्याला म्हटलं जात होतं, या नदीच्या काठी वसलेले चीनी संस्कृती असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतातील प्राचीन असणारी सिंधू संस्कृती, सिंधू नदीच्या 7 नद्या उपनद्या असतील, सिंधुवतीच्या उपनद्या असतील, ज्याला आपण सप्तसिंधूचा प्रदेश म्हणतो. सप्तसिंधूच्या प्रदेशात स्थापन झालेली सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती असेल, याविषयीची माहिती घेतली. त्यानंतर मानवाने लावलेल्या शेतीचा शोध आणि शेतीच्या शोधामध्येच केलेली प्रगती असेल, बार्ली असेल, गहू असेल, अशा पद्धतीची पिकं घेणे असेल, जगातील प्राचीन मानव असेल, किंवा त्या कालावधीमधील हत्यारांमध्ये झालेली प्रगती असेल, हत्यारांमध्ये धारदार शस्त्र असतील, छोट्या आकाराची शस्त्र असतील, जवळून शिकार करण्यासाठी लागणारी शस्त्र सुरुवातीला, आणि नंतर दूरवरून शिकार करण्यासाठी त्याने भाल्याचा वापर असेल. ताम्रपाषाण युगामध्ये अशा पद्धतीचे तांबे व शिसे धातूपासून ब्रांज नावाचा धातू तयार केला, किंवा अशा पद्धतीने तांब्याचा वापर ताम्रपाषाण युगात सुरू झाला. हत्यारे असतील, टोकदार हत्यारे असतील, मासे पकडायचे गळ असतील, किंवा भाले असतील, धनुष्यबाण असतील, याचा वापर नंतर केला, की दूरवरून शिकार करण्यासाठी अशा शस्त्रांचा वापर त्याने केला. म्हणजे बुद्धीच्या जोरावर त्याने केलेली प्रगती असेल. हे सर्व आपण पाहिलं. भारतातील आद्य शेती पाहिली, भारतीय उपखंडामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नव अश्मयुगामध्ये मिळालेली स्थळं असतील, इनामगाव असेल, शिरूर असेल, नाशिक असेल, किंवा जोरवे असेल, या ठिकाणी सापडलेल्या वेगवेगळ्या प्राचीन संस्कृती असतील. हडप्पा संस्कृतीतील लोक पुढे जाऊन गुजरात असेल, राजस्थान असेल, किंवा महाराष्ट्र असेल, या ठिकाणी ताम्रपाषाण युगात आपल्या महाराष्ट्रापर्यंत किंवा पुणे जिल्हा असेल, जुन्नर असेल, शिरूर असेल, इनामगाव असेल, नगर आणि पुणे जिल्ह्यापर्यंत उत्खननात अशा पद्धतीची भांडे असतील, किंवा राहण्याच्या अवशेष असतील, झोपड्यांचे अवशेष असतील, हे या ठिकाणी मातीचे अवशेष असतील, हे या ठिकाणी सापडलेले आहेत. या प्रकरणातील 1.5 पान नंबर 7 वरील जो मुद्दा व्यापार व दळणवळण, हा काय आपल्याला
विचारला जाणार नाही. अभ्यासक्रमासाठी नागरीकरणाची सुरुवात असेल किंवा व्यापार व दळणवळण असेल तर या प्रकरणाचा आपण परीक्षेला असणारा सर्व भाग पाहिलेला आहे. आता आपण या प्रकरणावर स्वाध्याय पाहूया. स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे, पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. दिलेल्या पर्यायापैकी एक पर्याय बरोबर निवडून विधाने पुन्हा लिहायचे. त्यामधील पहिला प्रश्न आहे, येलो रिव्हर हे या टिंबटिंब या चिनी नावाचे भाषांतर आहे. येलो रिव्हर, पिवळी नदी हे टिंबटिंब नदीचं भाषांतर आहे. चिनी संस्कृतीमधील हा प्रश्न आहे. लक्षात ठेवायला अतिशय सोपा असेल. संस्कृती आणि तिची नावं लक्षात ठेवायची आहेत. ग्रीक संस्कृती किंवा इजिप्त संस्कृती म्हणलं की आपल्याला पटकन आठवायला पाहिजे नाईल नदी, किंवा मेसोपोटोमिया म्हणलं की टायग्रिस नदी असेल. मेसोपोटोमिया संस्कृती म्हणली की दोन नद्याच्या मधला प्रदेश आपण पाहिला, टायग्रिस किंवा युफ्रेटिस असेल, युफ्रेटिस किंवा टायग्रिस. आणि चिनी संस्कृतीबद्दलचा प्रश्न म्हणल्यानंतर एकच नदी आपल्याला आठवायला पाहिजे आणि ती कुठली आहे? पिवळी नदी असं म्हटलं जातं. आपण चित्रात पाहिलेलं होतं कशा पद्धतीची ही नदी आपल्याबरोबर येताना जमिनीती धूप असेल, माती असेल ही आणत असल्यामुळे हिला काय म्हणलं जातं? पिवळी नदी असेल, पीत नदी असं म्हटलं जातं. चीनमधील सर्वात मोठी नदी. चिनी संस्कृती म्हणलं की एकच उत्तर आठवलं पाहिजे, होयांग हो. होयांग हो या नदीलाच काय म्हणलं जातं? पिवळी नदी. किंवा चीनची प्रश्न जरी आता विचारला, येलो रिव्हर हे होयांग हो या चिनी नावाचे भाषांतर आहे. किंवा चिनी समाजाची, चीनची माता टिंबटिंब या नदीला म्हटलं जातं असं जर प्रश्न असेल तरी लक्षात ठेवायचं होयांग हो. चिनी संस्कृतीमधील हा प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, नवअश्मयुगीन क्रांती हा शब्दप्रयोग. नवअश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग गार्डन चाइल्ड्स या ऑस्ट्रेलियन पुरातत्व ज्ञानाने केला आहे. हा प्रश्न काय आपल्याला अभ्यासक्रमासाठी नाही. परंतु त्यानंतरचा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील टिंबटिंब हे गाव ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे उदाहरण आहे. आत्ता म्हणल्याप्रमाणे पुणे जिल्हा म्हणलं की किंवा शिरूर तालुका असेल, आपल्या शेजारचा जिल्हा असेल. पुणे जिल्ह्यात कुठल्या टिंबटिंब गावामध्ये ताम्रपाषाणयुगीन किंवा पुराणाश्मयुगीन मानवाच्या वसाहतीचे पुरावे सापडलेले आहेत. इनामगाव लक्षात ठेवायचं. इनामगाव या ठिकाणी आजसुद्धा उत्खननात सापडलेल्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, कुशल मानवाने प्रथम टिंबटिंब तयार केली. कुशल मानवाने प्रथम टिंबटिंब तयार केली. पर्याय दिला आहे, लाकडी हत्यारे, लाकडी बोट, मातीची भांडी, दगडाची हत्यारे. प्रश्नातच उत्तर आहे. कुशल मानवाने आपण कुठला इतिहास पाहतोय? अश्मयुगीन कालखंड पाहतोय. अश्म म्हणजे दगड आणि सुरुवातीला मानवाने कशाचा वापर केला? दगडी हत्याऱ्यांचा. त्यामुळे उत्तर काय असेल? कुशल मानवाने प्रथम दगडी हत्यारे तयार केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, चीनमधील टिंबटिंब नदीचे खोरे हे चिनी संस्कृतीचे उगमस्थान मानले जाते. चीनविषयी कुठला जरी नदीचा प्रश्न आला तर उत्तर काय असणार आहे? होयांग हो नदीचे खोरे. इथं नाईल, इथं प्रश्न काय दिलेला आहे? पर्याय दिलेले आहेत, नाईल नदी, युफ्रेटिस, होयांगो आणि टायग्रिस. जगातील सर्व वसाहतींच्या नद्यांची नावं दिलीत. परंतु चीन म्हणलं की आपल्या लक्षात काय यायला पाहिजे? होयांग हो. त्यानंतरचा प्रश्न आहे, पंजाबमधील टिंबटिंब नदीच्या काठावर हडप्पा येथे प्रगत संस्कृती नांदत होती. सिंधू संस्कृती. पर्याय काय दिलेले आहेत? गंगा, सरस्वती, सिंधू आणि रावी. सिंधू नदीच्या काठी मोहेंजोदडो हे शहर वसले होते आणि हडप्पा शहर हे कुठल्या नदीच्या काठी वसले होते? रावी नदीच्या काठी. लक्षात ठेवायचं, रावी नदीच्या काठी
हडप्पा हे शहर वसलेले होते, त्यामुळे उत्तर काय येईल? रावी नदी. त्यानंतरचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे टायग्रीस आणि युफ्रेटिस या नद्यांच्या खोऱ्यांचे ग्रीक भाषेतील नाव आहे. उत्तर काय असेल? या दोन नद्याचं नाव घेतले कुठली संस्कृती यायला पाहिजे डोळ्यासमोर? मेसोपोटोमिया. मेसोपोटोमिया हे टायग्रीस व युफ्रेटिस या नद्यांच्या खोऱ्यांचे ग्रीक भाषेतील नाव आहे. दोन नद्यांच्या खोऱ्यांच्या मधला सुपीक प्रदेश असेल त्या ठिकाणी आपण पाहिलं मेसोपोटोमिया संस्कृती उदयास आली. त्यानंतरचा प्रश्न आहे, इजिप्त हे अरबी नाव टिंबटिंब असे आहे. इजिप्त आपण पाहिलं, इजिप्तला अरबी भाषेमध्ये काय म्हणलं जातं? पर्याय दिलेत, जेरिको, केमेत, मेसोपोटोमिया. काळी जमीन म्हणजे काय? केमेत. इजिप्तचे अरबी नाव काय? केमेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असेल, टिंबटिंब वापर सुरू झाला आणि नवअश्मयुगीन मानवाचे आत्तापर्यंत विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडून आली. टिंबटिंबच्या शोधामुळे नवअश्मयुगीन मानवाच्या जीवनात क्रांती घडून आली. टिंबटिंबचा वापर कशाचा येईल? चाकाचा वापर असेल. नवअश्मयुग, अग्नीचा शोध मध्य अश्मयुगामध्ये किंवा पुराण अश्मयुगामध्ये लागला. नदीचा शोध मध्य अश्मयुगामध्ये लागला. आणि नव अश्मयुगामध्ये चाकाचा शोध असेल, होडीचा शोध असेल, नावेचा शोध असेल, त्यानंतर कपड्याचा शोध असेल, भांड्याचा शोध असेल, मातीच्या विटाचा शोध असेल. हे सर्व कधी लागलेलं आहे? नव अश्मयुगामध्ये. सोपा प्रश्न आहे, लक्षात राहिला. त्यानंतर मध्य अश्मयुगीन भटके जनसमूह एकमेकांमधील व्यवहार टिंबटिंब स्वरूपात करीत असत. प्राचीन कालखंडामधील आपल्याला माहीत आहे सर्वच व्यवहार हे कशा स्वरूपाचे चालत होते? वस्तू विनिमय, वस्तू देणे आणि वस्तू घेणे अशा स्वरूपाचे व्यवहार चालत असत. त्यामुळे उत्तर काय? मध्य अश्मयुगात भटके जनसमूह एकमेकांमधील व्यवहार वस्तू विनिमयाने करीत असत. त्यानंतरचा प्रश्न आहे, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. यामध्ये पहिला आहे, टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांचे खोरे मेसोपोटोमिया. त्यानंतर दुसरा आहे, नाईल नदीचे खोरे इराण. बरोबर आहे, नाईल नदीचे खोरे बरोबर आहे का? चुकीची दुरुस्ती करायची आहे. नाईल नदीचे खोरे इराण बरोबर नाही. उत्तर काय असेल? नाईल नदी म्हणलं की रोमन संस्कृती, इजिप्त संस्कृती असेल. या ठिकाणी चुकीची जोडी काय? नाईल नदीचे खोरे इराण. होयांगहो नदीचे खोरे चीन. बरोबर आहे उत्तर. चीनी सिंधू संस्कृती, सिंधू नदीचे खोरे भारतीय उपखंड. म्हणजे भारतातील सिंधू नदी, चीनमधील होयांगहो नदी, मेसोपोटोमियामधील टायग्रीस आणि युफ्रेटिस नदी असेल. आणि इराणमधील नदी इथं काय दिलं आहे? नाईल नदीचे खोरे. अशा पद्धतीने मेसोपोटोमिया असेल, इराण असेल, तुर्कस्तान असेल, ही कुठे येतं? मेसोपोटोमिया संस्कृतीमध्ये हा भाग येतो. त्यानंतर दुसरा, इनामगाव. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहिलेली आहे. इनामगावच्या पुढे उत्तर काय दिले? गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन वसाहत. गुजरातमधील म्हणलंय. इनामगाव कुठं आहे? आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे इथं पहिलीच जोडी चुकीची दुरुस्त करावी लागेल. इनामगाव म्हणलं की महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन गाव. त्यानंतर पुढील घटना कालानुसार लिहा. यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे? पुढचा प्रश्न असेल, मेसोपोटोमिया समाविष्ट असणारे प्रदेश. मेसोपोटोमियामध्ये समाविष्ट असणारे प्रदेश. उत्तर काय येईल? इराण, तुर्कस्तान, इराक, सिरिया. भारताच्या शेजारी असणारी ही आताचे वाळवंटी प्रदेश असतील. त्यानंतर गटात न बसणारे शब्द लिहा. गटात न बसणारे, प्राचीन संस्कृती असणारे देश. प्राचीन संस्कृती असणारे देश इजिप्त, चीन, भारत आणि इंग्लंड. आता आपण या प्रकरणात काय पाहिलं? इजिप्तियन संस्कृती पाहिली, चीनी संस्कृती पाहिली, भारतातील सिंधू संस्कृती पाहिली. परंतु इंग्लंडमध्ये कुठलीही प्राचीन संस्कृती
अस्तित्वात आलेली नाही, त्यामुळे इंग्लंड हा गटात न बसणारा शब्द आहे. त्यानंतर दुसरा, एकाच देशात वाहणाऱ्या नद्या गंगा, सिंधू, नाईल आणि ब्रह्मपुत्रा. भारतात वाहणाऱ्या नद्यांची नावं आहेत गंगा, सिंधू, नाईल आणि ब्रह्मपुत्रा. नाईल नदी ही चुकीचं उत्तर आहे, गटात न बसणारा नाईल आहे. आणि तिसरा आहे, अश्मयुगीन भारतातील प्राचीन स्थळे लहुरादेव, मेहरगड, इनामगाव, मोहेंजोदडो. आता देवा, इनामगाव, मोहेंजोदडो ही बरोबर आहेत गटात बसणारी. मेहरगड हे गटात न बसणारं उत्तर आहे, गटात न बसणारा शब्द आहे. त्यानंतर एका वाक्यात उत्तर द्या आपण उद्याच्या तासाला पाहूया. धन्यवाद.